शेतकरी बंधूंनो नमस्कार। हरिष्ठ ॲग्रोलाइफ प्रायव्हेट लिमिटेडच्या या टेस्टिमोनियलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी संदीप वाघ, एरिया मॅनेजर हरिष्ठ ॲग्रोलाइफ प्रायव्हेट लिमिटेड। आज आपण आलो आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये। इकडे बियाण्याच्या कांद्याची लागवड सदरील प्लॉटमध्ये आपल्याला बघायला मिळते। यामध्ये स्टार्टिंग पासून ते आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या प्रोडक्टचा उपयोग करण्यात आलेला आहे। काही कामानिमित्त आपले जे शेतकरी आहेत ते आज अवेलेबल नसल्यामुळे आम्हीच हा व्हिडिओ इकडे कलेक्ट करतोय। तर सदरील प्लॉटमध्ये बेसल डोसमध्ये न्यूट्रीबेसल किटचा उपयोग यांनी केला आणि वेळोवेळी आपल्याकडे असणारे अवेलेबल फर्टिलायझर्स 10-54-10, 5-55-17, 0-40-20, 0-60-20 असे जे हरिष्ठ ॲग्रोलाइफचे हाय स्पेशलिटी ग्रेड्स आहेत ते पण या प्लॉटला गेलेले आहेत। आणि डाझोचा उपयोग यांनी निरंतर 20 ते 25 दिवसाला कंटिन्युअसली डाझो या प्लॉटला सोडला। तर एकंदरीत पूर्ण प्लॉट जर का तुम्ही बघायला गेले एकदम मोठाची मोठा गोंडा या प्लॉटमध्ये तयार झालेला आहे। आणि बियाण्याची जी भरण्याची परिस्थिती आहे, सध्या मोरणी भरण्याची परिस्थिती सध्या चालू आहे। आपल्याला एका ठिकाणावरून जर का आपण कांद्याचा जर का शेप बघितला तर मिनिमम 5 ते 6 फुटवे एका कांद्यामधून आपल्याला खालून निघालेले बघायला मिळत आहे। आणि हे बघा, एक आपला जो चेंडू असतो, खेळायचा चेंडू जो असतो बॉल क्रिकेटचा, त्या बॉलच्या साईजचे हे तुम्हाला गोंडे बघायला मिळतात। आणि सरसगट साईज जी आहे सगळी मोठी मोठी साईज आपल्याला बघायला मिळते। तर सदरील प्लॉट मध्ये आपण जर का बघू तर यामध्ये मोरणी भरण्याचं प्रमाण बी जे आहे, मोरणी पण एकदम छान प्रकारे भरली, पॉलिनेशन पण एकदम छान झालं। आणि फ्लावरिंगच्या स्टेज मध्ये यांनी फुलांची कंडिशन चांगली व्हावी आणि त्याच्यामध्ये मोरणी चांगल्या प्रकारे भरून बियाणं सेट व्हावं यासाठी टोनर प्रति लिटर पाण्यासाठी 2 ml चा फवारा यांनी या ठिकाणी घेतला होता, जो मधमाशांना पण आकर्षित करतो आणि आपल्या पिकाची प्रोडक्टिव्हिटी वाढवतो। सदरील प्लॉटला आपण जर का व्हिजिट केला तर हा प्लॉट हिंगोली जिल्ह्यामध्ये सेनगाव तालुक्यातील प्लॉट हा असून आपल्याला ह्या प्लॉटमध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी जे तुम्ही कांदा प्रोडक्शनचे प्लॉट बघितलेले असतील त्यापेक्षा हा प्लॉट एकदम चांगल्या पद्धतीने उत्कृष्टरित्या डेव्हलप झालेला आहे। आपणही नक्कीच शिवणी या गावी सेनगाव तालुक्यामध्ये येऊन जर का या प्लॉटला व्हिजिट केलं तर नक्की तुम्हाला या प्लॉटची काय कंडिशन आहे ती समजून जाईल। धन्यवाद।